नंतर समोर येईल। तर ही दृश्य आपण नवी दिल्लीतली बघतोय आणि तिथे लाल किल्ला परिसरामध्ये एका उभ्या असलेल्या पार्क केलेल्या कारमध्ये स्फोट घडलाय। बरोबर संध्याकाळी 6:45 घडलेली ही घटना राजधानी दिल्लीमध्ये आणि त्यामुळे संपूर्ण राजधानीच या स्फोटामुळे हादरून गेली आहे। लाल किल्ला परिसरामध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये मोठा स्फोट झालाय आणि हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटलेल्या दिसतायत। विशेष म्हणजे कारमध्ये हा स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या देखील काही कार्सना आग लागल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर उडालेला हा सगळा गोंधळ आहे। आसपासचा परिसर हा अतिशय गर्दीचा, वर्दळीचा आणि संध्याकाळी 6:45 वेळ, त्यामुळे हा सगळा गोंधळ तिकडे निर्माण झाला साहजिक आहे। लाल किल्ला परिसरामध्ये घडलेला हा स्फोट, एका कारमध्ये हा स्फोट झालाय। मात्र नेमकं याचं कारण काय, कशामुळे स्फोट झाला, ही कार कुणाची, कारमध्ये कसा काय स्फोट झाला, या सगळ्याची कारण आपल्या समोर येतील। मात्र त्याला थोडा वेळ लागेल। मात्र सध्या ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अक्षरशः या कारच्या चिंधड्या उडाल्यात ज्या वेळेला या कारमध्ये स्फोट झाला। काही लोक यामध्ये जखमी झाल्याची देखील शक्यता वर्तवली जाते। एका कारमध्ये स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या काही कारला देखील आग लागल्याची माहिती मिळते। लोकांमध्ये एक प्रकारे घबराट निर्माण झाली आहे, पळापळ झाली, गोंधळ उडाला आणि लाल किल्ला परिसरामध्ये आत्ताची काय परिस्थिती आहे त्याची ही दृश्य आपण बघतोय। नवी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये एक कार उभी होती, याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे। स्फोटानंतर लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे। लोकांनी घटनास्थळी जाऊन गर्दी केली आहे। एक प्रकारे या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही गाडी लाल किल्ला परिसरातल्या मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 वरती उभी होती आणि याच मेट्रो स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या या कारमध्ये झालेला हा स्फोट, त्यामुळे एक प्रकारे गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण सध्या नवी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये। आणि ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय। नवी दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरामध्ये मेट्रो स्टेशन जे आहे त्याच्या गेट क्रमांक 1 वरती ही कार उभी होती, ज्या कारमध्ये हा स्फोट झालाय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या न्यूज 18 लोकमत वरती बघतोय। ज्या कारमध्ये स्फोट झाला त्याच्या तर चिंधड्या उडाल्याच आहेत, मात्र त्याच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या काही कार सुद्धा या स्फोटानंतर जळून खाक झाल्या। मौके पर पहुंच रही है, क्राइम ब्रांच पहुंच रही है, इलाके के डीसीपी अधिकारी सब मौके पर पहुंच रहे हैं, क्योंकि जिस तरह का ब्लास्ट हम देख रहे हैं ये काफी तेज ब्लास्ट था और जिस तरह से कहा जाए तो इससे पहले जिस तरह से धमाके होते हैं वो धमाके भी इसी तरह से हुए हैं। लेकिन क्या ये धमाका उससे जोड़ा जाए या नहीं, ये अभी जल्दबाजी होगी कहना, क्योंकि जब तक आधिकारिक बयान नहीं आता है। लेकिन जो धमाका हुआ है काफी तेज हुआ है, इस धमाके की चपेट में कई लोग आए हैं, ये अभी कुछ देर बाद क्लियर हो जाएगा, क्योंकि आसपास मजदूर या फिर जो आसपास जो चांदी चौक के लोग काम करने वाले होते हैं वो वहां से गुजरते भी है। गेट नंबर 1 तर आमच्या प्रतिनिधीने दिलेली ही माहिती, त्यामुळे ज्या प्रकारे हा स्फोट घडला किंवा या स्फोटाचा आवाज होता त्याची भीषणता लक्षात घेता हे सगळं प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि म्हणूनच संबंधित काही विभाग तिकडे दाखल झालेले आहेत। पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्याचा तपास केला जाईल, नेमका हा स्फोट कसला होता। कारण आत्ताच या संदर्भात काही तर्कवितर्क लढवणं हे खरं तर घाईचं ठरेल। मात्र कार बॉम्बचा वापर करण्यात आलाय आणि 3 कारच्या यामध्ये चिंधड्या उडाल्यात अशी एक माहिती एक प्रकारे समोर येते। त्यामुळे या कारचा जर स्फोट झाला असेल तर तो स्फोट नेमका कसा घडवला गेला, कोणी घडवला किंवा कशामुळे झाला याचा आता तपास संबंधित यंत्रणा करतीलच। मात्र दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही। एक प्रकारे हा बॉम्बस्फोट आहे का अशी देखील भीती व्यक्त केली जाते। मात्र जोपर्यंत अधिकृतरित्या माहिती येत नाही तोपर्यंत यावरती भाष्य करणं चुकीचं ठरेल। संध्याकाळी 7:12 ही दृश्य आहे। चिंधड्या झाल्यानंतर अनेक ठिकाणी गाडीचे जे पार्ट आहेत किंवा छिन्न विछिन्न झालेली ही कार ज्यामध्ये हा स्फोट घडला त्याची ही दृश्य आपल्याला एकीकडे दिसतायत आणि अतिशय वर्दळीचा हा परिसर नवी दिल्लीतला लाल किल्ला परिसर आणि तिथेच मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या बाहेर ही कार उभी होती ज्यामध्ये हा स्फोट झालाय। मात्र हा स्फोट नेमका कसला, यामागे नेमकं काय आहे, या सगळ्याचा तपास आता यंत्रणांकडून केला जाईल।
वेगवेगळ्या यंत्रणा तिथं दाखल झालेल्या आहेत, पोलीस सुद्धा आहेत घटनास्थळी। त्यामुळे लाल किल्ला परिसर हा स्फोटानं हादरल्यानंतर संपूर्ण दिल्ली खरं तर हादरून गेलेली आहे आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय। लोकांची तिथं गर्दी झाली आहे। या परिसरामध्ये पोलीस आहेत, वेगळ्या यंत्रणा आहेत आणि त्या आता तपास करतायत की नेमका हा स्फोट कसला होता आणि पर रखा जाएगा। सबसे अहम चीज ये, क्योंकि आज ही दिल्ली के नजदीक फरीदाबाद में भारी मात्रा में विस्फोटक बरामद किया गया था। वहां से टेरर मॉड्यूल को ऑपरेट करने वाले लोगों की गिरफ्तारी हुई थी, लेकिन उसके बाद क्या इससे बौखलाए लोगों ने इस तरह को अंजाम दिया है, ये भी एक बड़ा सवाल होगा। क्योंकि जिस तरह से ब्लास्ट दिख रहा है, ये ब्लास्ट कोई आम ब्लास्ट नहीं है। इसको टारगेट करके भीड़ भरे बाजार के आसपास भी किया जा सकता है। हालांकि कई बार कारों में ब्लास्ट भी होता है, लेकिन यहाँ पर जब तक एजेंसियां खुलकर नहीं कहती, क्योंकि केंद्रीय जांच एजेंसियां इसको बिल्कुल हल्के में नहीं ले रही हैं। साथ ही स्पेशल सेल, क्राइम ब्रांच की टीमें, जो बॉम्ब डिस्पोजल टीमें हैं, वो सब मौके पर है। और ये सब इसलिए क्योंकि यहाँ पर जानना बहुत जरूरी है कि किस तरह का ब्लास्ट है। क्या ये ब्लास्ट की प्लानिंग की गई थी या ये सहज ही अचानक सडनली हो गया था। लेकिन जिस तरह से ब्लास्ट हमने देखे, सडनली जो ब्लास्ट होते हैं वो इस तरह की चपेट और इस तरह बड़ा नुकसान नहीं करते हैं, अक्सर हमने ऐसा देखा है। लेकिन ये ब्लास्ट जिसकी तीव्रता काफी ज्यादा, तो याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्या सोबत आहेत। हेमंत सर, ज्या पद्धतीने दिल्ली मधला हा स्फोट समोर आलेला आहे, काय वाटतंय तुम्हाला? असं आहे, आपण जर दहशतवादाचा इतिहास बघितला गेल्या काही वर्षाचा भारतामध्ये, तर आपल्याला 99% दहशतवाद्यांना कुठलंही दहशतवादी कृत्य करण्याच्या आधीच पकडण्यामध्ये यश मिळत आहे। मग ते अल कायदाचे असो की आयसिसचे असो की इंडियन मुजाहिदचे असो। पण हा एक प्रसंग असा दिसतोय की ज्याच्यामध्ये काहीतरी दहशतवादी कृत्य घडलेलं आहे आणि आता सुरक्षा एजन्सीज किंवा इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज ज्या असतात, NIA वगैरे, ते येऊन ते हे करतील आणि ज्यांनी हे काम केलेलं आहे त्यांना आपण, मला खात्री आहे की पुढच्या काही वेळामध्ये पकडू। तर आपल्याला या कृत्याला, दहशतवाद्यांना एवढं काही महत्व देण्याची गरज नाहीये। अशा प्रकारचं कृत्य केलं जातं की कारण एक भयाचं वातावरण निर्माण करण्याकरता, सनसनाटी बातमी करण्याकरता, आणि याच्याशिवाय त्यांना असं दाखवायचं असतं की हा जो भारत नावाचा जो देश आहे तो सुरक्षित नाहीये वगैरे वगैरे। तर म्हणून आपण जास्त काळजी करू नये। अर्थात जे काळजी घ्यायची असते की कुठे गेलं की कुठलीही बाहेरची वस्तू तिथे दिसली असेल तर त्याच्याकरता पोलिसांना खबर द्या, लक्ष ठेवून चाला वगैरे वगैरे, जे आपल्याला अनेक वेळा 100 वेळा सांगण्यात आलेलं आहे की एखाद्या असं काही म्हणजे अशी वस्तू असेल की जी संशयास्पद दिसते ते आपण सांगायला पाहिजे सुरक्षा एजन्सीजना, ज्यामुळे ते आपण थांबवू शकतो। परंतु याच्याशिवाय जास्त घाबरून जायची काही कारण नाहीये। आपण एक देश म्हणून एक समर्थ देश आहोत आणि नक्कीच इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल, नक्कीच त्या लोकांना पकडलं जाईल। आणि 2 प्रकारच्या कारवाया असतात, एक तर डिफेन्सिव्ह म्हणजे ज्यांनी केलं त्यांना पकडायचं, आणि दुसरं जर ज्याच्यात पाकिस्तानचं हे असेल तर पाकिस्तानला काहीतरी धडा शिकवायचा। तर या सगळ्यांवरती काळजी घेतली जाईल, जास्त काळजी करू नये। आणि अशा प्रकारच्या म्हणजे लोक पकडले जातील याविषयी माझ्या मनात तरी काही शंका नाही, लवकर उशिरापेक्षा। बरं, मात्र सर, या घटनेला दहशतवादी कट म्हणायचं का? आता असं आहे की सध्या म्हणजे ज्यावेळेला आपल्याकडे माहिती अपुरी असते त्यावेळेला आपल्याला काही सांगता येत नाही। आता हा जो स्फोट झालेला आहे हा बॉम्बमुळे झालेला आहे की एखाद्या गॅस सिलेंडरमुळे फुटल्यामुळे झालेला आहे, चुकून झाला आहे की मुद्दाम केलेला आहे, हे सगळे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आपल्याकडे नाहीयेत। आणि त्यामुळे अशा विषयावरती कॉमेंट करणं हे थोडं प्रीमॅच्युअर होऊ शकतं। ज्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन एजन्सी चेक करतील तर आपल्याला कळेल की हा बॉम्ब स्फोट होता की सिलेंडरचा स्फोट होता की मुद्दाम केला होता की चुकून झाला होता। तर प्रीमॅच्युअर होईल, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने चेक करू दे आणि त्यानंतर जी नक्की बातमी आहे ती आपल्या समोर नक्कीच पुढे येईल। बरोबर आहे। मात्र हेमंत सर, ज्या पद्धतीने दृश्य दिसतायत, म्हणजे जर सिलेंडरचा स्फोट असेल तर इतकं मोठं नुकसान होऊ शकतं का? किती भीषणता त्याची असते? मग आत्ताची जी आपल्याला बेचिराग झालेलं दिसतंय आजूबाजूचा सगळा परिसर, गाड्या असतील, तुम्ही जर दृश्य बघितली असाल सर, तर त्यावरून काय अंदाज तुमचा? असं आहे, जर आजकाल म्हणजे सगळीकडे तुम्हाला कल्पना असेल की मध्ये एक जो ऍक्सिडेंट झाला होता, त्या ऍक्सिडेंटमध्ये सगळं ते वाढलं कारण ज्या सगळ्या बॅटरीज होत्या त्यात स्टोअर केलेल्या होत्या आणि बॅटरींचा स्फोट होत गेला आणि ते हे वाढत गेलं। तर हे सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत, याच्याविषयी मी जास्त कॉमेंट करणार नाही। इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने ते चेक करू दे आणि ते तुम्हाला सांगतीलच काय नेमकं झालेलं आहे। परंतु म्हणजे उगीच म्हणजे त्याला शब्द काय वापरायचा की दहशतवादी कृत्यांना अतिरेकी महत्व अजिबात देऊ नका। इन्व्हेस्टिगेशन एजन्सीना चेक करू द्या आणि त्यानंतर ज्यांनी केलं त्यांना 100% पकडायला पाहिजे, त्यांच्या समर्थकांना पकडायला पाहिजे। परंतु आपल्या देशामध्ये सक्सेस रेट
दहशतवाद्यांना पकडण्याचा आता खूप वाढलेला आहे. हो. तर पहिले काय व्हायचं की दहशतवादी कृत्य झाल्यानंतर सुद्धा 6-6 वर्ष दहशतवादी पकडले जायचे नाही. आणि आपण गेले 2-3 वर्षाच्या बातम्या जर बघितल्या असतील तर दर 2-3 महिने झाले की कोणी आयसिसवाला पकडला जातो, कोणी अल कायदावाला पकडला जातो, कोणी हे पकडला जातो. म्हणजे दहशतवादी कृत्य व्हायच्या आधी आपण त्यांना पकडतो की ज्याच्यामुळे त्यांना दहशतवादी कृत्य करता येत नाही. तर बरं, तसं म्हणजे सर. आपलं इन्व्हेस्टिगेशन खूप चांगलं